नंबर मिळाला, काहीतरी माहिती मिळाली, असं काहीतरी? होय, आम्हाला एकदा दिसल्या होत्या त्या. कोण? आईसाहेब दिसल्या होत्या? होय. कवा? कोणीकडे दिसल्या होत्या? कवा? ह्या आत्ता अर्धा दिवसात दिसल्या होत्या? आत्ता नवं, आत्ता म्हणजे लई दिवस झालं. लई दिवस म्हणजे किती दिवस झाले? तसं म्हणजे 1 आठवडा झाला असेल. हा, मग तेच म्हणालो की मी, 1 आठवडा झाला ना. नाही नाही, 1 आठवडा नाही, 2 आठवडा झालं असतील, म्हणजे 15 दिवस झालं असतील. आणि त्यांच्या हातात एक बॅग होती आणि कुठंतरी चालल्या होत्या. एकट्याच होत्या काय? होय. बरं, आणि कोणीकडे चालल्या होत्या आणि कशा चालल्या होत्या? चालत चालल्या होत्या, रिक्षातनं, बसमधनं, कशा? नाही, चालतच चालल्या होत्या, गाडीत नव्हत्या. मला बी आश्चर्य वाटलं, पण विचारायचं कसं? माझं बाई धाडस नाही झालं म्हणून नाही विचारलं. बरं, पण कुठल्या दिशेनं नेमक्या कुणीकडे चालल्या होत्या खरं? नाही, रस्त्यानं चालल्या होत्या. आता कुठं गेल्या ते काय माहित नाही. हे बघा, मी तुम्हाला परत एकदा सगळ्यांना विनंती करतो, तुम्ही असं एवढं हलक्यात घेऊ नका. तुम्हाला काही जरी माहिती मिळाली ना आईसाहेबांविषयी, पुण्याकडनं बी मिळाली ना, कवा बी रात्री अपरात्री तुम्ही मला फोन करा. तुमच्याकडे कार्ड आहे ना? हे कार्ड राहू दे तुमच्याकडं, त्याच्यात नंबर आहे, पाहिजे तर लिहून घ्या, सेव्ह करा. तुमच्याबरोबर ज्या बाकीच्या बायका शोधण्याचं काम करतात त्या सगळ्यांना ह्यो नंबर द्या, बरं काय? काही करून आपण लवकरात लवकर थोरल्या सरकारसंग हुडकून काढूया. तेवढं सहकार्य करा. हां, होय सरकार, कळवतो. हां, ठीक आहे, तुम्ही या. आहे ना, म्हणजे काय, लायब्ररी आहेच, पण प्रामाणिकपणे सांगतो अजून काही पुस्तकांची मात्र आवश्यकता आहे. अहो, पण मग कसली वाट बघताय तुम्ही? यादी करा ना पुस्तकांची. कोणती पुस्तकं हवीत सांगा, आपण लगेच मागूया. कारण कसं आहे, नुसती अभ्यासक्रमातली पुस्तकं वाचून मुलांचं विश्व विस्तारत नाही, नाही का? त्यासाठी अवांतर वाचनही करायला हवं. काय ना मॅडम, तुम्ही अगदी माझ्या मनातलंच बोलताय. मी खरं सांगतो, मी याबद्दल भुवनेश्वरी मॅडमशी बोललो होतो, पाठपुरावाही केला, पण पुढे काय घडलंच नाही. हो, कसं घडणार? ज्यांना तुम्ही सांगितलं त्यांना पुस्तकाबद्दल काहीतरी आस्था हवी ना. मुळात अभ्यासक्रमातल्या पुस्तकाचंच काही पडलेलं नाहीये. त्यांना लायब्ररी आणि अवांतर वाचन याचं महत्त्व कसं कळणार? अक्षरा अजून आली नाही, तिला निरोप मिळाला असेल ना? नाही, मामाने अक्षरा मॅडमना सांगितलं असणार आहे. सर काय रे, काय झालं? सांगितलंच ना अक्षरा मॅडमना. काय झालं? कुठे द्या? अक्षर मॅडमच्या वर्गात एक बाई आली, ती लई गोंधळ घालते. बसा बसा बसा. अहो, काय चाललंय काय तुमचं? स्वतःच्या मुलीवर हात उगारताय? अहो, तोंडानं नाही ऐकणार ना तर हातच चालवावं लागतं. अहो, पण अडचण काय? मला सांगा तरी. तिला बिचारीला एवढं शिकायचं, तुम्ही शिकू द्या ना तिला. अहो, मी शेतमजूर म्हणून काम करते. हातावर पोट आहे आमचं. या 2 हाताने संसार कसा चालवायचा, शिक्षणाचं सोंग घेणं आमच्यात ऐपतीत बसत नाही. अहो, ही पोरगी मोठी झाली या, वाटलं घरात मदत करील, पण कुठलं काय, जेव्हा बघावं तेव्हा वही आणि पेन घेऊन बसते घरी. अहो, पण खरंच खूप चांगली चित्र काढते ती. तुम्ही बघितलं ना, कला आहे हो तिच्या हातात. अहो, कलेचं काय करायचंय आणि चित्राची काय भाकर होणार आहे? जगायला पैसा लागतोय. चल ग. प्लीज थांबा, प्लीज ऐका माझं. असं नका करू तुम्ही. तिला घेऊन नका ना जाऊ प्लीज. शिकू देत तिला. नुकसान करताय तुम्ही तिचं. अहो, हात जोडते तुमच्या पुढं, नका लागू आमच्या माग. आमच्या घरची परिस्थिती नाही माहित तुम्हाला. अहो, नाही ऐपत आमची हिचं शिक्षण पूर्ण करायची. हातावर पोट आहे आमचं. आम्हाला भविष्याचा विचार करून नाही चालणार. आम्हाला आजचा विचार करावा लागणार. अहो, एकटीच कमवते मी. हिचा बाबा बी गेला 2 वर्षापूर्वी. घरात कमावणारी एकटीच मी, आणि मागं त्यानं काहीच नाही ठेवलंय. आम्ही कसं दिवस काढतोय
आमचं आम्हालाच माहीत. पण आई, मला खरंच शिकायचंय. असं नको ना करू. मला शिकायचंय. मला चित्रकलेचंही शिक्षण घ्यायचंय. मला मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये भाग घ्यायचा आहे. अगं बाज कर तुझं. तुझ्या याच खुळामुळं मला इथे यावं लागलंय. आता असं परत बोललीस ना तर तुझं थोबाड फोडीन तुझं. अहो काय काय करताय तुम्ही? प्लीज तुम्ही असं नका बोलू तिच्याशी. आणि मी तुम्हाला हात जोडून विनंती करते, काहीही करा पण तिचं शिक्षण चालू ठेवा प्लीज. कसं? शाळा शिकवायला फी भरावी लागणार आणि ती काय आम्हाला भरता येणार नाही. अहो फीचा प्रॉब्लेम आहे का? तसं असेल अगं दीपाली सांगायचं ना, तो फीचा प्रॉब्लेम असेल तर तो आपण सोडवू शकतो. असं कसं सांगू मी? गरीब माणसं गरिबी तोंडाने नाही सांगत मॅडम. हे बघा, माझं एवढंच म्हणणं आहे की फीचा प्रॉब्लेम असेल तर तो आपण सोडवू शकतो. शाळेमध्ये अशी कितीतरी मुलं आहेत ज्यांची आपण फी माफ केली कारण ते फी भरू शकत नाही. दीपालीच्या बाबतीतही आपण असं करू शकतो. तुम्ही माझं ऐका. तिच्या फीची जबाबदारी माझी. तुम्ही त्याची काळजी करू नका. आपण तिला शाळेत येऊ द्या, शिकू द्या तिला. शाळेची फी भराल हो तुम्ही, पण घरचं काम कोण करणार? अगं आई, एकदा बघ ना ही चित्र. तुला बी खूप आवडतील. मी काढले. काही झाली ग तुझी चित्र? तुझं चित्र आहे ना, आता मीच कसं ते दाखवते.